बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। 7 महिन्यापूर्वी सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती झालेल्या ॲडव्होकेट विनायक एल चंदेल वय 45 यांनी आज सकाळी न्यायालयाच्या आवारातील वकिलांच्या चेंबरमध्येच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। ॲडव्होकेट चंदेल यांनी कार्यालयातील खिडकीला शालच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने जिल्ह्याभरात खळबळ उडाली आहे। वडवणी येथील न्यायालयाच्या आवारात असलेल्या सरकारी अभियोक्ता कार्यालयात ॲडव्होकेट विनायक एल चंदेल यांनी आत्महत्या केल्याची घटना न्यायालयीन कर्मचारी व वकिलांच्या निदर्शनास येताच खळबळ उडाली। घटनेची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक चैतन्य तिडके, वडवणी ठाण्याच्या सहपोलीस निरीक्षक वर्षा वगाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। यावेळी मयत ॲडव्होकेट चंदेल यांच्या खिशामध्ये चिठ्ठी सापडली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते। चिठ्ठीतील मजकूर अद्याप समोर आला नसून पोलिसांनी पंचनामा केला आहे। ॲडव्होकेट चंदेल यांची जानेवारी 2025 मध्ये सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती झाली होती। केवळ 7 ते 8 महिन्याच्या कालावधीतच त्यांनी जीवन संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। ॲडव्होकेट चंदेल यांनी उचललेले टोकाचे पाऊल सर्वांसाठीच धक्कादायक असून त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.